मंडळी नमस्कार, मी विलास बडे। न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्ही पाहताय बडे मुद्दे। पुढच्या तासाभरात आपण जाणून घेणार आहोत दिवसभरातले महाराष्ट्राच्या राजकारणातले समाजकारणातले धगधगते मुद्दे जे तुमच्याशी निगडित आहेत। आरोप प्रत्यारोपांच्या गुद्द्यात अडकले। सुरुवातीला जाणून घेऊयात आजचे बडे मुद्दे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये आता महाभारत सुरू झाले का? आजी माजी मंत्र्यांमध्ये आज ज्या प्रकारचं शाब्दिक युद्ध रंगलं त्यानंतर हा सवाल निर्माण झालाय। यावरच आज आपण चर्चा करणार आहोत। आजचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे लाडक्या बहिणींच्यासाठी विधानसभा निवडणूक लांबणीवर टाकण्याचा घाट घातला जातोय का? विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर या संदर्भातली टीका केली आहे, त्या आरोपात किती तथ्य आहे? पुढचा महत्त्वाचा मुद्दा आजचा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी संभाजी भिडेंची चक्क लायकी काढली आहे आणि त्यामुळे नव्या वादाची ठिणगी पडली आहे। बडे मुद्द्यातला पहिला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, राज ठाकरेंनी का सोडली होती शिवसेना? धर्मवीरच्या सिक्वल मधून त्याचा उलगडा होणार आहे, पण राऊतांनी नमक हराम सिनेमाचा सस्पेन्स काय याच्याबद्दल वक्तव्य केलं, त्याबद्दलची ही बात। मराठा आरक्षणावरून उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आज अतिशय आक्रमक अशी भूमिका घेतली। जरांगेंच्या टीकेवर फडणवीसांनी हल्लाबोल करताना सांगितलं, माझी राजीनामा द्यायची तयारी आहे, राजकारण सोडायची सुद्धा तयारी आहे। का म्हणाले फडणवीस हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं। आणि आज स्वाभाविकपणे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा राहिला की महाविकास आघाडीत एका बाजूला बिघाडीचे सातत्याने संकेत मिळत असताना महायुतीत आज महाभारत पाहायला मिळालं। महायुतीचे बडे नेते आज एकमेकांना भिडताना पाहायला मिळाले। कोकणामध्ये भाजप आणि सत्ताधारी शिवसेनेत कुरघोडीचं राजकारण सुरू झाले का? शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी आज ज्या प्रकारे आपल्याच मित्रांचे कपडे फाडले, काय संकेत मिळत आहे? रवींद्र चव्हाणांनी ज्या प्रकारचं त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे, काय दर्शवत आहे? आज महायुतीमधल्या 3 पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं जे महाभारत झालं त्यावर चर्चा, पण सुरुवातीला रिपोर्ट। फक्त चमकेगिरी करण्यापेक्षा, शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे तिथे। जशास तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण हा समर्थ आहे। नुसती पाहणी नव्हे कशासाठी? कुचकामी मंत्री आहे, मी डायरेक्ट सांगतोय। तर मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे। रक्षाबंधनच्या दिवशी कोकणात महायुतीच्या 2 नेत्यांमध्ये हा राजकीय शिमगा रंगल्याचं पाहायला मिळालं। त्याला निमित्त ठरलंय मुंबई गोवा महामार्गाचं रखडलेलं काम। गणेशोत्सव तोंडावर आल्यानं या वादाला तोंड फुटलं। सत्ताधारी शिवसेनेचे कोकणातले नेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांवर सडकून टीका केली। अजून अनेक पूल झाले नाहीत, अनेक ब्रिजेस झाले नाहीत। जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्डे आंबे सगळे रस्ते आहेत, रस्ताच नाहीये अशी अवस्था आहे। तर नुसती पाहणी नव्हे कशासाठी? खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे। कुचकामी मंत्री आहे, मी डायरेक्ट सांगतोय आज। रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण यांच्यातला राजकीय वाद काही नवा नाहीये। लोकसभा निवडणुकीतही हा वाद उफाळून आला होता। रामदास कदम आणि त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांच्या दापोली मतदारसंघात भाजपनं ऐन लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला खिंडार पाडलं। त्यावेळीही रामदास कदमांनी रवींद्र चव्हाणांना टार्गेट केलं होतं। असं जे बोलतायत ना, मी मुख्यमंत्र्यांना फक्त एवढंच सांगेन, युती धर्म पाहण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण याचा नाही। युती धर्म पाहण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो। जशास तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण हा समर्थ आहे। मुंबई गोवा महामार्गाबाबत विचारलं तो थोबाडफोडाच्या गोष्टी करत असेल, हा मेंटल झालाय, हा पागल झालाय। मला कल्पना आहे जो कुत्ता भोगताय वो काटता नाही, याची मला कल्पना आहे। खरं तर दापोलीतल्या विकास कामांचं श्रेय घेण्यावरून योगेश कदम आणि भाजपमध्ये तू मैमै सुरू झाली। आता मुंबई गोवा महामार्गावरून या नेत्यांमध्ये जुंपली आहे। त्यामुळे आता महायुतीच्या बड्या नेत्यांना या वादात लक्ष घालण्याची वेळ आली आहे। अशा प्रकारचे आरोप करणं हे कुठल्या युती धर्मात बसतं? त्यामुळे जर रामदास भाईंचं काही म्हणणं असेल तर त्यांनी अंतर्गत ते मांडलं पाहिजे। अशा प्रकारे प्रत्येक वेळी भाजपच्या नेत्यांना वेठीस धरणं यातनं मला असं वाटतं की एक चांगली भावना तयार होत नाही। तथापि भाईंचं काय म्हणणं आहे मी समजून घेईन आणि त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करेन।
कदम आणि चव्हाणांमध्ये मुंबई गोवा महामार्गावरून वाद पेटलाय। गेल्या वर्षी रवींद्र चव्हाणांनी महामार्गाची दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली करण्याचं आश्वासन दिलं, पण ते आश्वासन नेहमीप्रमाणे हवेत विरलं। रखडलेल्या महामार्गाचं निमित्त असलं तरी या मागचं कारण काही वेगळं असल्याचं बोललं जात आहे। कोकणात भाजपच्या वाढत्या राजकीय वर्चस्वानं शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता वाढत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। रामदास कदम आणि चव्हाण या दोन नेत्यांमध्ये आज जी टोकाची भाषा झाली त्यातून काही मूलभूत सवाल निर्माण झालेत। महायुतीच्या या महाभारतासंदर्भात आपण जाणून घेऊया हे सवाल काय आहेत। आज या सगळ्या वक्तव्याच्या टोकाच्या भाषेतून सवाल निर्माण झालेला आहे की नेत्यांच्या टोकाच्या भाषेने महायुतीत तणाव निर्माण होतोय का आणि हा तणाव निर्माण केला जातोय का। सवाल हा सुद्धा बडे मुद्देमधून आपण उपस्थित करतोय। वाद सभाट्यावर आल्यानं आता महायुतीत मिठाचा खडा पडू शकतो का, हाही सवाल आहे। सवाल या निमित्तानं तिसरा हा उपस्थित होतोय की राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर अशा प्रकारची जी चर्चा होती त्याच अनुषंगानं पुन्हा मनसेचं तिथं येणं सुद्धा खटकतंय का। पुढचा सवाल हा सुद्धा आहे, कोकणातल्या भाजपच्या प्रभावानं शिवसेना अस्वस्थ झाली आहे का। विचारसरणीमुळे राष्ट्रवादीची महायुतीत कोंडी होतीये का आणि त्यामुळे यांना त्या मुद्द्यावरून एकमेकांचे उणीधुणी काढली जाते का। तर हे सगळे सवाल आहेत, याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। पण या चर्चेमध्ये तुम्हाला सुद्धा सहभागी होता येणार आहे। तुम्ही सुद्धा तुमचे प्रश्न विचारू शकता। यूट्यूबवर हा शो तुम्ही लाईव्ह बघू शकता। तुम्ही केलेल्या कमेंट, तुम्ही विचारलेला प्रश्न सुद्धा चर्चेत आम्ही घेणार आहोत आणि ही चर्चा आपण लाईव्ह बघू शकतो यूट्यूबवरती आणि ह्याच्यामध्ये। पण या चर्चेमध्ये सहभागी कोण होत आहे आपण एकदा पाहुण्यांवर नजर टाकूया। बघा, आजचं तगडं पॅनल आहे अतिशय। आपल्यासोबत खुद्द शिवसेनेचे ते रामदास कदम, आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे हे 4 जण आहेत। 2 माजी विरोधी पक्षनेते या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत आणि आपण स्वाभाविकपणे त्याच्याबद्दलची ही सविस्तर चर्चा करणार आहोत। पण नेत्यांच्या या टोकाच्या भाषेच्या नंतर हा सगळा सवाल निर्माण झालेला असताना, महायुतीत कुरघोडीचं सगळं राजकारण सुरू झालेलं असताना, महायुती सुरू झालेला असताना एक आज नवा मुद्दा चर्चेत आला आणि तो म्हणजे मराठा आरक्षणाच्या वरून सातत्यानं मनोज जरांगे पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करतायत, त्यांना सातत्यानं टार्गेट करतायत। फडणवीस हे खोडा घालतायत असा आरोप करतायत। आज देवेंद्र फडणवीस यांनी थेट आरपारची भाषा केली। फडणवीसांनी सांगितलं, जर हे खरं असेल, मी खोडा घालतोय, तर माझी राजीनामा द्यायची आणि राजकारण सोडायची ही तयारी आहे। काय घडलं दिवसभरातलं राजकारण जाणून घेऊयात खास रिपोर्ट। ही देवेंद्र फडणवीसला रचलेला डाव। देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही हे मराठीचे लोक अंगावर घालू नका आमदार। काय शिंदे साहेब देतील आरक्षण, फडणवीस साहेब देऊ देत नाहीत वाटतं का। अखेर जरांगे पाटलांच्या या टीकेला आज देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे कायम फडणवीसांना टार्गेट करतात। तुम्ही मराठ्यात मारामारी लावू नका देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला गोडीच सांगतोय मी। जरांगे पाटलांनी आता थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारावं असं आव्हान फडणवीसांनी जरांगेंना केलं। इतर सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारांवर त्या ठिकाणी काम करत असतात आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन, कारण शिंदे साहेब आणि मी एकत्रितपणे काम करतो। शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर माझं मत असं आहे की त्यांनी शिंदे साहेबांना विचारावं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणावर वेळोवेळी आपली भूमिका मांडली, पण तरीही फेक नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला। अशा प्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही देवेंद्र फडणवीसांचं समर्थन केलं। फडणवीसांनी कायम मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याचं सांगितलं। जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं, त्याही मी कमिटीमध्ये होतो। त्यामुळे देवेंद्रजी मराठा समाजाला विरोध करतायत असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे।
तर जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधलाय. ते आम्ही तुम्हाला नाही विरोधक मानलं, तुम्ही का समजून घेत नाहीत? तुमच्यावरती ही वेळ का आली अशी भाषा वापरण्याची? ते शेवटी करते तुम्ही त्या राज्यात. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मराठ्यांना पहिल्यांदा आरक्षण दिलं तरीही त्यांना मनोज जरांगे का टार्गेट करतायत असा सवाल विचारला जातोय. आज फडणवीसांनी राजकारणातून मंडळी, राजकारणात कधीच कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो हे वाक्य आजवर तुम्ही लाख वेळा ऐकलं असेल. पण आज तुम्हाला एक नवं वाक्य ऐकवतो. राजकारणात आजचा मित्र तुमचा मित्रच असेल असंही नाही. आता हे वाक्य काय ऐकवतोय तर सत्तेच्या साक्षीनं युतीतल्या नेत्यांनी मैत्रीच्या आणाभाका घेतल्या. एकमेकांचे कपडे फाडायला तेच सुरू करतायत. आक्रमक आणि बंडखोर नेते अशी ओळख असलेल्या रामदास कदमांनी आज असं नेमकं काय झालं की त्यांना मित्रातली राक्षसी महत्वाकांक्षा दिसू लागली? त्यांनी भाजपवर तोंडसूक का घेतलं? ते ज्येष्ठ नेते आहेत, ते उगाच काही बोलणार नाहीत. पण आज रामदास भाईंच्या रागाचा पारा इतका का चढला? काय नेमकं झालं? का एकमेकांवर आज विश्वासघाताचे आरोप झाले? या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्वतः हे सगळे मान्यवर जोडलेले आहेत. आपल्यासोबत स्वतः राज्याचे माजी विरोधी पक्षनेते रामदास भाई कदम जोडले गेलेले आहेत. रामदास भाई, तुमचं स्वागत आहे. आपल्यासोबत अमोल मिटकरी, माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सुद्धा जोडले जात आहेत. आणि माझ्यासोबत स्टुडिओमध्ये अतुल लोंढे आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. अतुलजी, तुमचं सुद्धा स्वागत. मला पहिल्यांदा रामदास भाईंकडे जायचं आहे. रामदास भाई, महाराष्ट्राला माहित आहे रामदास भाई उगाच कुठं चिडत नाहीत. काहीतरी टोकाचं असं घडलं असेल जेणेकरून रामदास भाईच्या पारा एवढा चढलेला आहे. महाराष्ट्राला सांगा, आज तुम्ही इतकी टोकाची भूमिका का घेतली? काय नेमकं घडलं? कुठं तुमच्यावर अन्याय झाला? एक गोष्ट मला आधी स्पष्टपणे सांगायची आहे. कोणत्याही बाबीमध्ये की मनामध्ये वेगळं द्वेष ठेवून मी बोललेला नाही. पहिली गोष्ट नंबर एक. रवींद्रजी चव्हाण आहेत, त्यांचे माझे संबंध कधी इतक्या जवळचे आलेले नाही आहेत, कधीच आलेले नाही आहेत. मागचे 5 वर्ष ते महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून ते काम पाहत आहेत. मी मागच्या 4.5 वर्षामध्ये त्यांना कधी दुखावलं नाही, त्यांच्यावरती कधी बोललो नाही मी. काल माणगावमध्ये जवळजवळ 100 लोक मुंबई गोवा महामार्गासाठी उपोषणाला बसले आहेत गेले 10 दिवसापासून. बर. आणि त्यांचे मला सातत्याने फोन येत आहेत की सत्ता तुमची आहे, मुख्यमंत्री तुमचे आहेत, मंत्री तुमचे आहेत, 14 वर्ष आम्हाला वनवास का भोगायला लागतोय? तुम्हीही याच रस्त्याने येत आहे. आपण माणगावमध्ये एसटी स्टँडच्या जवळ बसलेल्या त्या लोकांजवळ संपर्क साधा. आपला कोणती माणूस पाठवा, तिथे पत्रकार पाठवा आणि त्यांची वाटल्यास मुलाखत घ्या. आणि म्हणून मग मी काल म्हटलं की मागच्या वेळेला देखील आमचे रवींद्र चव्हाणजी यांनी संबंध कोकणवासियांना शब्द दिला होता की पुढच्या वेळेला आमच्या दोन्ही या लाईन चालू होतील, प्रवास सुखकर होईल, गणपती व्यवस्थित जातील, असं आश्वासन त्यांनी मागच्या वेळेला दिलं होतं. आपण तपासून घ्या. बर. आपण तपासून घ्या. खरं आहे तुमचं म्हणणं. आणि म्हणून या वेळेला या एका वर्षामध्ये तिथं आपण पाहिलं मुंबई गोव्यामध्ये अतिशय बिकट अवस्था आहे. खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे आहेत हे काही कळत नाही, अशी अवस्था आमच्या कोकणवासियांची आहे. आता आपल्याला कल्पना आहे, गणपती उत्सव कोकणातला सगळ्यात मोठा उत्सव असतो साहेब. माझं वैयक्तिक रवींद्रजी चव्हाणनी माझं वैयक्तिक कुठलाही काही नाही, मतभेद नाही आहेत वैयक्तिक काय. पण आता उद्याचा गणपती उत्सव तोंडावरती आलाय 7 तारखेला. बर. लाखो चाकरमानी सगळे कोकणामध्ये जातात गणपती उत्सवासाठी. आणि आमचे गणपती आम्ही जवळजवळ 70% 80% गणपती हे पेण आणि पनवेलमध्ये घेऊन जात असतो. कसे गणपती नाही ते सांगा, कसा चाकरमानी प्रवास करायला सांगा. इतकी प्रचंड गर्दी असते की जिथं 5 तास लागतात तिथे 14, 16 तास 18 तास गणपतीला लोकांना घरी पोहोचायला लागते. ही आमची अवस्था आहे. काय चुकीचं बोललो मी? आणि जर का असे उपोषणाला बसलेले लोक माझ्याकडे येत असतील, माझ्याकडे संपर्क साधत असतील, मला निवेदन देत असतील,
काल मी ठाण्याला गेलो होतो, तिथंही अनेक लोकांनी मला हेच प्रश्न विचारले. बर. आणि म्हणून हो मी थोडा चिडलो मी चिडलो थोडासा. बर. पण त्याच्या पाठीमागचं कोकणाच्या वरचं माझं प्रेम आहे. कोकणाची समस्या सुटली पाहिजे. माझं म्हणणं हेच आहे की समृद्धी महामार्ग 3 वर्षामध्ये होऊ शकतो. तर आम्ही कोकणानं 14 वर्ष आम्ही भोगतोय सगळे. प्रभू रामचंद्राचा वनवास पण 14 वर्षानंतर संपला. खूप महत्वाचा मुद्दा म्हणला रामदास भाई. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. भावना आहे. बाकी माझं वैयक्तिक त्यांचं माझं कधी भेट नाही, कधी संबंध नाही, कधी बोलणं. रामदास भाई माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण मी येतो तुमच्याकडे. तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. खरं तर आता याच्यामध्ये असं आहे की तुम्ही एका बाजूला ही टीका केली. रामदास भाई मी येतो तुमच्याकडे. पण या सगळ्या चर्चेमध्ये मला अमोल मिटकरींना सुद्धा आणायचं आहे. अमोलजी, असं काय झालं? निवडणुकीला तुम्ही सामोरं जाणार आहात, पण तुमच्या पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे, त्यांना शिवसेनेचेच एक आमदार म्हणतात की ते तटकरे विश्वासघातकी आहेत. भाजपचे एक नेते आहेत ते असं तुमच्या लायकीपर्यंत येतात. हे काय दर्शवत आहे? महायुतीत काय सुरू आहे? नाही, एक लक्षात घ्या की तिन्ही पक्षांनी समन्वय साधला पाहिजे. हे वर्क कोर कमिटीमध्ये तिन्ही पक्षांच्या पक्षश्रेष्ठीने ठरवलेलं असताना आता थोरवे बोलले असतील किंवा मुळीक बोलले असतील, ठीक आहे. आता थोरवेंनी जे वक्तव्य केलं त्याचं कोणी समर्थन करणार नाही. मला असं वाटते शिवसेनेचं पण त्याला समर्थन नसेल, कारण एखाद्या पक्षाला, एखाद्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना असा शब्द वापरणे विश्वासघातकी हे कितपत योग्य आहे. किंवा मुळीकांना माझं काही शत्रुत्व नाही. तुम्ही त्यांची जर भाषा पाहिली असेल, एकदम एकेरी भाषेमध्ये अवकात काढणे, पात्रता काढणे ही परंपरा नाहीये. काल आपल्या जुन्नरमध्ये आमच्या पक्षाचा महासन्मान रॅली जी आहे, जी अजितदादांच्या नेतृत्वात आम्ही काढतो आहोत, त्याला काळ्या झेंड्याने दाखवण्याचा प्रकार तिथल्या स्थानिक काही महायुतीतलेच भारतीय जनता पार्टीच्या पक्ष पदाधिकाऱ्यांकडून झाला. पक्षाचा प्रवक्ता या नात्यानं तुम्ही पत्रकार बांधव आम्हाला आमची भूमिका विचारत असता. आमचं साधारणपणे सांगणं असं असतं की बाबा तिन्ही पक्षांनी समन्वय ठेवावा, महायुतीमध्ये समन्वय राहावा, याकरता तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या नेत्यांचा, वरिष्ठांचा आदर ठेवला पाहिजे, अनादर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अमोलजी, खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय, महत्वाचा मुद्दा मांडला. आदर ठेवला पाहिजे, पण मग तो आदर या राज्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या व्यक्तीचा पण ठेवायला नको का? जर रामदासभाईंनी आज कोकणाच्या रस्त्याच्या संदर्भातला मुद्दा मांडला, रामदासभाई मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही मांडला रस्त्याचा मुद्दा, तर तुम्हाला बघून घेतो. तुमच्या काय काय शब्द वापरले गेले, तुम्हाला असं म्हटलं झालं की मुस्कटवलं जाईल, हे काय आहे? मला विचारलंय. हा रामदासभाई, तुम्हाला प्रश्न आहे. नाही, माझी आपल्याला विनंती आहे, मला त्या खोलामध्ये अजिबात जायचं नाही. त्यांनी त्यांची जी बुद्धिमत्ता आहे ती महाराष्ट्राला दाखवली. मला त्या बाबतीमध्ये काही बोलायचं नाही. संबंध महाराष्ट्राने त्यांचं वक्तव्य ऐकलंय, पाहिलंय, आणि त्यामुळे त्यांची विद्वत्ता काय एका कॅबिनेट मंत्र्याची ते देखील महाराष्ट्राला कळलंय. मला त्या खोलात जायचं नाही. माझं फक्त हात जोडून एवढी विनंती आहे की किमान उद्या गणपतीला आमच्या लाखो भाविक ज्या गणपतीच्या उत्सवासाठी कोकणात जाणार आहेत, त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, एवढी फक्त हात जोडून कळकळीची नम्रतेची विनंती आहे. शिंदे साहेबांना मी सांगतोय, मगाशी मी बोललो आपल्याला की त्यांनी एकदा प्रवास करून बघावा पनवेल ते राजापूर. अतिशय दयनीय वक्तव्यानंतर तुमची भूमिका थोडीशी मवाळ झाली आहे का? मी त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही. पण तुम्ही जे म्हणालात की विश्वासघात झाला, दापोलीत भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते राक्षसी महत्वाकांक्षा. रामदासभाई, काय असं घडतंय? कुठं तुम्हाला वाटतंय की ही राक्षसी महत्वाकांक्षा आहे? तुमच्या मतदारसंघावर दावा केला जातोय, हा राग आहे? मला बोलू देता का? प्लीज बोला. मला बोलू देता का? प्लीज. तिथले जे एक तालुका प्रमुख आहेत खेडचे, भाजपचे, ते आधी ठाण्याला होते, आता 2 वर्ष झालेत ते कोकणामध्ये आलेत. आल्या त्यांना तालुका प्रमुख केलं भाजपनी, आणि आल्यापासून ते फक्त माझ्या मुलावरती माझ्यावरती टीका करत आहेत. बर. आणि त्यांनी आता 5 दिवसाच्या आधी एक पत्रकार परिषद घेतली आणि रामदास कदमांचा मुलगा योगेश कदम याच्या विरोधामध्ये मी निवडणूक लढणार आहे इतक्या जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन 3री वेळ आहे. आणि हे महाशय 2 वर्ष झाली आता आलेत. आणि वैशिष्ट्य असं आहे यांचं, हे भाजपचे, पण राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन ते उपसरपंच झाले.
दुःख एवढंच होत आहे की युतीसाठी आम्ही मोठा इतका निर्णय घेतला. आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडे बघून, मोदी साहेबांकडे बघून, शहा साहेबांकडे बघून इतका मोठा एकनाथ शिंदे निर्णय घेतला, त्याला आम्ही पाठिंबा दिला. आमचं असं म्हणणं नाही तुमचा पक्ष वाढवा, तुम्ही आणखी मोठा झाला पाहिजे, कुठेही दुमत नाही तिथं त्याचं. पण 2019 मध्ये ज्यावेळेला माझा मुलगा निवडणुकीला उभा झाला त्यावेळेला भाजपनी मतदान केलं नाही, भाजपने विरोधी पक्षाला मतदान केलं. तुम्हाला वाटतं शपथ घेऊन त्या गोष्टीचा आणि मुंबई ऐकून घ्या, त्या गोष्टीचा आणि मुंबई गोवा रस्त्याचा दोघांमध्ये संबंध नाही. माझ्या डोक्यामध्ये फक्त आता मुंबई गोवा महामार्ग आहे, त्याची चाळण झालेली आहे. उद्या कोकणातले सगळे माझे चाकरमानी जाणार आहेत, आम्हाला गणपती घेऊन जायचे आहेत. त्याच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्ष घालावं, शिंदे साहेबांनी लक्ष घालावं, अजितदादांनी पैसा द्यावा त्यासाठी, आणि आमचा वनवास एकदा संपवावा. 14 वर्ष झाली, एवढंच फक्त आज माझ्या डोळ्यासमोर आहे, बाकी काही नाही. बाकी सगळ्या मी सक्षम आहे. पण तुम्ही जे सातत्यानं टीका करताय त्या टीकेला आता जशास तसं उत्तर दिलं जाईल अशा प्रकारचा इशारा दिला गेलेला आहे. तुमची तयारी आहे का? तुम्ही ते असं म्हणताय संयमाला दुबळेपणा समजू नका. मला काही अडचण नाही, मला कसलीही अडचण नाही. कसली सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला माझी मानसिक पूर्ण तयारी आहे. आणि माझ्या प्रश्नांचं उत्तर द्यायचं असेल तर मुंबई गोवा रस्ता तातडीनं बनवावा अशी माझी हात जोडून विनंती आहे. तेच माझ्या प्रश्नाचं उत्तर असेल. तुमचे घोटाळे सुद्धा भविष्यात काढले जातील असा इशारा आहे. अमुक करून टाकीन नाही ना, ते आमच्या कधी आयुष्यामध्ये धंदे आम्ही केले नाहीत. प्रश्न कुठे येत नाही बाकीच्या गोष्टीचा, प्रश्न कुठे येत नाही. मंत्री पण नाही, सत्तेमध्ये पण नाही, आमदार पण नाही, मी एक नेता आहे. आणि मग इतक्या वर्षात आपण का थांबला होतात? इतक्या वर्ष आपण का थांबला होतात? आणि म्हणून मी हा कोणाचा घोटाळा काढणार नाही. या आमची कोकणाची जी अवस्था आहे रस्त्यांची, त्याच्या बाबतीमध्ये जर बोलणं गुन्हा आहे, जर चूक आहे तर माझी मग चूक आहे माझी, मग चूक आहे माझी. रामदास कदम राजकारणातून दूर झाले, ते लॅमलाईट मध्ये नाही आहेत आणि लॅमलाईट मध्ये येण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करतात असा आरोप आज करण्यात आला तुमच्यावर. हे बघा, ज्याचं तोंड आहे तो कोण काही बोलू शकेल. पण मग त्यांनी याचं उत्तर द्यावं की मुंबई गोवा रस्ता कधी बनणार आहे, कधी आमचा प्रवास सुखकर होणार आहे. समुद्री महामार्ग 3 वर्षात बनतो, आम्हाला 14, 15, 16, 18 वर्ष वाट बघायला का लागते, याचं उत्तर पण मग त्यांनी दिलं पाहिजे ना. का रामदास कदमनी गप्प बसावं, सगळं सहन केलं पाहिजे असं म्हणणं असेल तर मी सांगतो देवेंद्रजींना, बाबा नाही बोलणार यापुढे, मग मी थांबतो. मी तुम्हाला देवेंद्रजीचा आणि मुख्यमंत्र्यांचा काही फोन वगैरे नाही आला नाही, पण मी भेटणार आहे. मी सन्माननीय देवेंद्रजींनी मला वेळ दिला तर निश्चितपणे जाऊन त्याला भेटेन, त्यांना विनंती करेन, शिंदे साहेबांना भेटेन की बाबा शक्यतो लवकरात लवकर आमच्या कोकणवासियांना तुम्ही न्याय द्या. ही भूमिका हात जोडून त्यांच्यासमोर मी मांडेन. ठीक आहे. आता महाराष्ट्रानं सकाळी तुमची तोफ धडाडताना बघितली, पण आता थोडेसे तुम्ही खूप शांतपणे बोलताय आणि प्रतिक्रिया देताय. काहीतरी घडलं असेल दिवसभरात. असो, अतुलजी, ज्या प्रकारे हे सगळं सुरू आहे, बहुतेक रामदासभाई काहीतरी म्हणतात, वक्तव्य पाहिलं सकाळी त्यांचं जे मी वक्तव्य पाहिलं, कानफाडात मागीन, समोर आलं असतं कोण मध्ये येणार नाही वगैरे सगळं, मी थोडं चिडलो होतो. मान्य मला. पण हे असे शब्द हे त्यांना शोभादायक निश्चितपणे नाहीत. माझं वैयक्तिक स्वातंत्र्यामध्ये काही नाही. आणि आजही माणगावला 100 लोक उपोषणाला बसलेत, आपण तपासून बघा. मला त्यांचं शिष्टमंडळ भेटलंय आणि अशा शिष्टमंडळाला मी जर का न्याय देऊ शकलो नाही, कोकणवासियांना मी न्याय देऊ शकलो नाही, तर कोकणात कशासाठी जायचं आम्ही, मला सांगा. पण तुम्ही जाहीर का सांगताय असं त्यांचं म्हणणं आहे. काय उत्तर द्यायचं? तुम्ही हे जाहीर का बोलताय, सगळे वाभाडे का करताय, एकमेकांचे कपडे का काढताय असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही बैठकीत सांगा हा विषय. नाही, कपडे काढायचं काम त्यांनी केलं. अहो कपडे, आता मला सांगा, जेव्हा जाहीरपणे लोक उपोषणाला बसतात मग मी काय गपचूप बोलू? आता रस्त्यावरती 100 लोक उपोषणाला बसले 10 दिवसापासून, मग मी गपचूप बोलू असं तुमचं म्हणणं आहे का? मजबुरीतून तुम्हाला करावं लागलं हे सगळं करून समजून घ्या. कुठलंही राजकारण यामध्ये नाही. काय ते ठीक आहे. हॅलो, रामदासभाई, मजबुरीतून तुम्हाला हे सगळं करावं लागतंय का?
मजबुरी कसली आली याच्यामध्ये? माझ्या कोकणाला न्याय देण्याची भूमिका जर मी घेतली तर त्यामध्ये मजबुरी कसली आली? तुम्ही कोकणामध्ये जाऊन बघा, एकदा बायगोट जाऊन या आणि मग मला सांगा. ठीक आहे, मग तुम्ही काय बोलता ते बघा. मग मी विचारतो अतुलजी, काय एकदा जाऊन कसं तर या, बघता तुम्ही या बायगोट. सगळ्याकडे? नाही, एक आता याच्यामध्ये स्पष्ट झालेलं आहे की महाराष्ट्रात यांच्यासाठी कोणी लाडकं लाडकी नाही. भाऊ असो बहीण असो, सत्ता ही लाडकी आहे आणि सत्तेच्यासाठी ही सगळी साठमारी जी आहे ती झालेली आहे. महाराष्ट्राने एवढ्या खालचा स्तर जो आहे तो कधी पाहिला नाही. आणि मित्रपक्षांमध्येच अनेक वेळा आघाड्या घेऊन आपण 1999 नंतर 95 नंतर आघाड्यांचंच सरकार जे आहे ते महाराष्ट्रामध्ये पाहिलेलं आहे. पण या स्तरावर जाऊन म्हणजे आता रामदास भाई पण फार ज्येष्ठ आहेत, चव्हाण साहेब पण आता ज्येष्ठ मंत्री म्हणून आहे, किंवा आता अमोल असेल किंवा मी असेल, आम्ही राजकारणामध्ये तसे यांच्या तुलनेने नवीन आहो, नवीन दुसरी पिढी आहो. पहिल्या पिढीने चांगलं राजकारण दिलं. आता रामदासभाई जे म्हणतात त्याच्यावरून असं वाटतं की खूप मोठा भ्रष्टाचार जो आहे तो कोकण गोवा महामार्गावर झालेला आहे. कारण की गडकरीने सांगितलं एक वर्षात नाही केला तर माझं नाव गडकरी नाही, माझ्या नागपूरचे आहे ते. त्यांना पण त्याचं उत्तर द्यावं लागेल. मग भ्रष्टाचार झाला का याच्यामध्ये? एवढे मोठे मोठे गड्डे पडतात, गड्ड्यात रस्ता की रस्त्यात गड्डा, असं रामदासभाई म्हणतात आहे. याचा अर्थ तिथे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. त्या भ्रष्टाचाराला खतपाणी घातल्या गेलेलं आहे आणि त्याची किंमत जी आहे ती आमचा कोकणवासी जो आहे तो देतो आहे. गणपतीच्या तोंडावर खरंच मोठा उत्सव आहे. किती बसेस सोडल्या जातात, किती ट्रेन्स आपण सोडतो आणि त्या काळामध्ये त्यांना प्रचंड त्रास होणार, स्पाईनचा त्रास होतो, पाठीचा फार मोठा त्रास होतो एवढ्या गड्ड्यांमधून जायला. स्वतः मुख्यमंत्र्यांना सांगावं लागतं, ते युडी मिनिस्टर राहिलेले आहेत, त्यांना माहिती आहे सगळं. त्यांना सांगावं लागतं की 1 ऑगस्टपर्यंत सगळे गड्डे जे आहेत, 31 ऑगस्टपर्यंत गड्डे जे आहेत ते सगळे बुजले पाहिजेत. म्हणजे मग आतापर्यंत गड्डे कोणी केले? मग हा एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. पण रामदासभाईंनी आज एक वाक्य जे वापरलं ते महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. कारण सन्माननीय स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे जी आहे त्यांनी हे म्हटलं होतं की दाऊदच्या गचांड्या पकडून आम्ही महाराष्ट्रामध्ये आणू. रामदासभाई म्हणतात की दाऊद माझं काही बिघडवू शकला नाही. याचा अर्थ रामदासभाईंना दाऊद कुठे आहे माहिती आहे आणि त्यांनी ते सरकारला सांगितलं पाहिजे. महाराष्ट्राचे गृहमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी ही गोष्ट समोर आणली पाहिजे. कारण आता आम्ही हे खूप ऐकलं, हे म्हणतात की मराठ्यांच्या बाजूनी, मराठ्यांना जे आहे ते एकनाथराव शिंदे हे भडकावत आहेत, तिकडे ओबीसीसाठी देवेंद्र फडणवीस हे करतात आहेत. ते म्हणतात मग माझं काही असेल तर तुम्ही सांगा. मग पहिल्यांदा जेव्हा एकमतानं मराठा आरक्षणाचा ठराव पारित झाला होता त्यावेळेस तिरोडकर नावाचे व्यक्ती कोण होते जे कोर्टात गेले होते. दुसऱ्यांदा गायकवाड कमिशनचं देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री होते, पॉवरफुल मुख्यमंत्री, तेव्हाच एकमताने आरक्षण पारित झालेलं होतं. त्यावेळेस सदावर्ते गेले, सदावर्ते हे सातत्यानं देवेंद्र फडणवीसांसोबत दिसत होते. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यांनी एसटीचं विलिनीकरण हे राज्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटमध्ये करावं म्हणून मोठं आंदोलन केलं होतं. एवढे पवारसाहेबांसारखे ज्येष्ठ नेते त्यांच्या घरावर कशा पद्धतीने धावून गेले होते लोक, ते पाहिलं. यांचं सरकार आल्यावर, ऐकून घ्या, यांचं सरकार आल्यानंतर मात्र हे सगळं शांत झालं. म्हणजे महाराष्ट्र अशांत ठेवायचा, शिवशाहू फुले महाराष्ट्र आंबेडकरांचा महाराष्ट्र हा धार्मिक आणि जातीय दंगलीनं पेटवायचा, हे सगळं संदर्भ जाऊ नये, चुकीचा संदर्भ चुकीचा नाही, चुकीचा संदर्भ जाऊ नये. रामदासभाई स्वतः आपल्या सोबत आहे. रामदासभाई, दाऊद बद्दल जे तुम्ही वक्तव्य केलं त्याचा खुलासा करा, कारण चुकीचा संदर्भ जाऊ नये तुमच्याकडून सुद्धा. कारण तुम्ही एका गोष्टीचा खुलासा मी एका गोष्टीचा खुलासा करतोय आणि मी निघतोय. मी दाऊदच्या बाबतीमध्ये बोललो तर 90 सालामध्ये ज्या वेळेला मी खेड तालुक्यामधून निवडणूक लढलो त्यावेळेला केशव भोसलेंसोबत दाऊद ओपन माझ्या समोर होता, त्याचा उल्लेख केलाय मी. आपण पहिल्यांदा समजून घ्या, साफ म्हणून फक्त लाठी जमिनी वापरू नका. 90 सालामध्ये मी निवडणूक लढलो तेव्हा दाऊद वॉन्टेड नव्हता. दाऊद वॉन्टेड 93ला झाला ज्यावेळेला बॉम्बस्फोट झाले त्यावेळेला, आणि माझ्या समोर तो निवडणूक लढलाय केशव भोसले सोबत, त्याचा उल्लेख करून सांगितलाय, ते कृपा करून समजून घ्या. पण राजकीय भांडणात दाऊदचा उल्लेख कशासाठी? जय हिंद, जय महाराष्ट्र. राजकीय भांडणात दाऊदचा उल्लेख कशासाठी भाई? नाही, त्यांनी मला सांगितलं, अहो त्यांनी असं सांगितलं मी तुमच्या थोबाड्यात देईन, मुस्काळ फोडून टाकीन. आता मी दाऊदला घाबवलं नाही तर तुला कुठे घाबवणार मी? हा मला त्यातून मला सांगायचं होतं, याच्या पलीकडे काय नाही. धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे, आपण ऐकलं की भाईंचं त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण आलेलं आहे. मला अमोल मिटकरींकडे जायचं आहे. अमोलजी, मी आज तुम्हाला थेट एक सवाल विचारणार आहे. तुम्ही स्पष्ट वक्ते आहात म्हणून तुम्हाला तुमच्याकडून स्पष्ट उत्तर हवं आहे. बऱ्याचदा असं दिसतंय, मी उदाहरणासहित तुम्हाला सांगेन, बऱ्याचदा असं दिसतंय की अमोल मिटकरी आजही अतुल लोंढे यांच्या विचारसरणीशी बिलॉंग करतात सुरुवातीपासून, आणि आता महायुतीमध्ये आल्यानंतर प्रत्येक वेळेस त्यांची राजकीय अडचण वैचारिक होतीये. दुपम त्रुपम विचारा त्यांना, त्यांचं एक फार प्रसिद्ध भाषण आहे त्यांचं. नाही, मी सुरुवातीला तुम्हाला विचारतो, तुमची खरंच अडचण होतीये का? वैचारिक अडचण झालीये का?
नवाब मलिक. नाही, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, महायुतीमध्ये ज्या पक्षांसोबत आहोत आम्ही, म्हणजे मी स्वतः माझ्याबद्दल जर तुम्ही वैयक्तिक विचारता तर माझा मूळ पिंड हा शिवशाहू फुले आंबेडकर गाडगे महाराज तुकडोजी महाराजांचा आहे. हे अतुल दादांना पण चांगल्या पद्धतीने माहित आहे. आणि ज्यावेळेस महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सहभागी होण्याची भूमिका घेतली त्यावेळेस सन्माननीय अजितदादांचं जर भाषण तुम्ही ऐकलं की ठीक आहे, एक संघ विचारधारा आहे, त्यासोबत आम्ही आहोत, जरी मतभेद वेगळे वेगळे असतील तर त्यांनी काही आमच्यावरती लादले नाहीत किंवा आम्ही पण आमचे त्यांच्यावर लादले नाही. त्याच्यामुळे माझ्या अडचणीचा काही प्रश्न नाही आहे. प्रश्न असा आहे की ज्यावेळेस तिन्ही पक्षामध्ये एखादा शिष्टाचार ठरतो त्यावेळेस तिघांनी पण प्रोटोकॉल पाळला पाहिजे. मी मागे प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांना सांगितलं होतं की महायुतीमध्ये ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी आमचा जो मित्र पक्ष आहे त्यातली नेते ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांवर टीका करतात त्यावेळेस मी उत्तर दिलं किंवा मला पत्रकारांनी विचारल्यानंतर बोलल्यानंतर मला ताकीद दिल्या जाते पक्षाकडून, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून, की महायुतीमध्ये आपण तिघांनी समन्वय ठेवला पाहिजे. तर मी विनंती केली होती की हा समन्वय फक्त एकट्यानेच ठेवू नये, म्हणजे राष्ट्रवादीनेच नाही, तो समन्वय शिवसेनेने पण पाळावा, तो समन्वय भारतीय जनता पार्टीने पण पाळावा. आता काही गरज नव्हती शिवसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवण्याची काल. त्याच्यामुळे साहजिक आहे की आमच्या भावना तशा रामदास भाईंच्या भावना एकदम उफाळून आल्या, सकाळी तुम्ही बघितलं असेल. पण रामगिरी महाराजांची बाजू ते घेतात, त्याला विरोध तुम्ही करता, ते म्हणतात पाठ सोलून काढा, तुम्ही म्हणतात हे योग्य नाहीये. मग ही फ्रीस्टाईल कुस्तीच आहे ना महाराष्ट्रात तुमच्यात मित्रांमध्ये. रामगिरी महाराजांचा थेट विरोध मी केलाय. मी स्वतः स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की रामगिरी महाराजांना अटक झाली पाहिजे. कारण संत असे नसतातच. ज्या तुकाराम महाराजांनी विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगळ म्हटलं की कोणीही जीवाचं मत्स्य करणारा वारकरी संप्रदाय आणि त्यामध्ये आताच्या घडीला असे हिंदू मुस्लिम वाद वाढवणारे बुवा लोक, याचा मी सुरुवातपासून विरोध करत आलोय. मला माझी भूमिका मांडण्याचा पक्षाने पूर्ण अधिकार दिला, म्हणजे माझ्या भूमिकेवर मी ठाम होतो. पाठ सोलून काढायची भाषा, तोंड फोडण्याची भाषा किंवा मुलिकांनी माझ्याबद्दल जे काही आज सकाळी वक्तव्य केलं, माझी काय चूक होती? मी फक्त एवढंच विचारलं होतं की देवेंद्रजींनी खुलासा करावा की अशा प्रकारे काळे झेंडे दाखवणे योग्य आहे का? त्याच्यावर तुम्ही अवकात आहे का तुमची, त्या मिटकरीची लायकी आहे का, त्याची पात्रता आहे का, तो बाजारू आहे, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जर खालच्या पातळीवर बोलत असाल तर शेवटी संयमाच्या काही परिसीमा आम्हालाच नाहीत. म्हणून महायुती एक संघ राहावी असं तिन्ही पक्षाला वाटत असेल तर तिन्ही पक्षांमध्ये समन्वय असावा, हे वैयक्तिक मलाही वाटतं, माझ्या पक्षाच्या नेत्यांनाही वाटतं. त्याच्यामुळे मी शक्यतोवर प्रोटोकॉल पाळतो की आपल्याकडून कोणाची मनं दुखू नये. पण जर एखादा आता बोलतच असेल तर त्याला डिफेन्स केलंच पाहिजे, उत्तर दिलंच पाहिजे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं म्हणजे रामदास भाई सकाळी बोलले त्याच्यानंतर चव्हाणांची प्रतिक्रिया आली. भले आम्ही तेवढ्या टोकाचे बोलू शकत नाही कारण ते फार सिनियर आहेत, पण एखादा जर फारच खालच्या पातळीवर बोलत असेल तर त्याला सुद्धा थोडासा शिष्टाचार बाजूला ठेवून उत्तर देणं माझ्या स्वभावाला पटतं. म्हणून मी तो आक्रमक वाटतो, कधी कधी अग्रेसिव्ह वाटतो, पण मी माझा मूळ पिंड शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे. माझी वैचारिक जळणघळण ही संभाजी ब्रिगेड सारख्या आक्रमक संघटनेत झालेली आहे. त्यामुळे कदाचित तुमचा संसार कसा टिकेल असं जर असेल, तुमची वैचारिक जर भूमिका इतकी टोकाची असेल तर मग तुमचा संसार कसा टिकेल? महाराष्ट्रानं तुम्हाला अजून 5 वर्षासाठी तुम्ही लोकांकडे जाताय, तर असं वाटत नाही का की तुम्ही कन्फ्यूज करताय लोकांना? संसार टिकवताना कुटुंब प्रमुखांनी एकत्र असलं पाहिजे, ही संसारातल्या सामान्य एखाद्या सदस्याची घरातल्याची इच्छा असते. ठीक आहे, घरातला सदस्य बोलतही असेल पण मग कुटुंब प्रमुखांनी भूमिका घ्यायची असतात. तिन्ही कुटुंब प्रमुखांनी अजितदादांवर बोलणं म्हणजे तुम्ही लायसन घेतलंय का? उत्सुक तुम्ही अजितदादांवर बोलायचं, कोणीही बोलतं. एक वेळ काँग्रेसवाले बोलत असतील तर आम्ही समजून घेऊ की बाबा ते वैचारिक मतभेद आहेत किंवा विरोधी पक्षात आहेत. पण महायुतीमध्ये असणारी लोक ज्यावेळेस काळे झेंडे दाखवतात, जेव्हा मुर्दाबादचे नारे लावतात, त्यावेळेस आम्ही बोलायचं नसतं का? मग हे प्रवक्ता पद काय फक्त मिरवण्यासाठी असतं का? माझ्या नेत्यावर जर कोणी बोलत असेल तर उत्तर मी दिलं पाहिजे. त्याच्यामुळे तो धर्म मी पाळतो. अतुलजी तुम्ही बोललं तर चालतंय म्हणतात ते, पण त्यांनी नाही बोलायचं. नाही, असं आहे की या महाराष्ट्रातले नेते नासवण्याचं काम भाजपने केलेलं आहे. त्याच्यामध्ये अजितदादासारखा नेता नासवण्याचं काम भाजपने 2013 पासून सातत्यानं केलेलं आहे. हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. पण मला इथे एक आता अमोल बसलेला आहे, माझा लहान भाऊ आहे, मित्र आहे चांगला. मला हा प्रश्न उपस्थित करायचा आहे की निवडणुकीच्या तोंडावरच धार्मिक उन्माद वाढवण्याचा प्रयत्न भाजपा करते. त्याला शिवशाहू फुले आंबेडकरांना मानणारे अमोल मिटकरी आणि अजितदादा, एका आम्ही कार्यक्रमाला गेलो, ज्योतिबा फुलेंचा प्रीमियर होता त्या चित्रपटाचा, आम्ही सगळेच होतो. आणि त्यावेळेस ठणकावून दादांनी सांगितलं होतं की मी शिवशाहू फुले आंबेडकर विचार मानतो, तो विचार माझ्या पक्षाचा आहे. हे सातत्यानं निवडणुकीच्या तोंडावर होत असते. निवडणुका झाल्या की सगळं शांत होऊन जातं. निवडणुका जवळ आल्या की भाजपकडनं ह्या अशा गोष्टी होतात. ते महाराष्ट्र बरं झालं शिवशाहू फुले आंबेडकर, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज,
पंजाबराव देशमुख साहेब यांच्यासारख्या लोकांनी विचारांना सिंचित केलेलं आहे, म्हणून जास्त ही प्रयोगशाळा होऊ शकली नाही महाराष्ट्र. पण हे थांबवणार आहे का त्यांच्यासोबत गेल्यानंतर, हा एक महत्त्वाचा प्रश्न जो उभा राहिला. म्हणजे प्रवीण दरेकरांना असं म्हणावं लागतं की संजय गायकवाडांना आम्ही बोलून आमचे शब्द थिजले, हे प्रवीण दरेकर बोललेत, आमचे शब्द थिजलेत. म्हणजे तलवारीने ते कापून वगैरे त्याच्यानंतर मग त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी पण तलवार दाखवली, तलवार दाखवता येत नाही अशी, आपण तलवार बंद मॅनामधली तलवार असं घेतो, त्यांनी तलवार काढली, त्यांच्यावर का गुन्हा दाखल झाला नाही? का मुख्यमंत्री कायद्याच्या वरती आहे का? या घटनेचं आर्टिकल 14 सांगतं इक्वालिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. मग मुख्यमंत्र्यांवर गुन्हा का दाखल होत नाही? म्हणजे या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं राजकारण असवलं, यांची ब्लूप्रिंटच दिसली आता गोव्याच्या मुंबई कोंकण गोवा रोड जो आहे त्या रोडवरून यांची ब्लूप्रिंट काय आहे? यांची ब्लूप्रिंट फक्त सत्तेसाठी हपापलेपणा, याच्यावर व्यतिरिक्त दुसरी कुठली ब्लूप्रिंट नाही. अमोलजी, मला शेवटचं उत्तर तुमच्याकडून घ्यायचं आहे. हे थेटपणे आरोप करतायत ना, वैचारिक तुम्हाला पटत काहीच नाही, शाहू फुले आंबेडकरांचा विचार म्हणायचा आणि सत्तेसाठी त्यांच्यासोबत राहायचं. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणाराच आमचा नेता आहे, याचा आम्हाला अभिमान. म्हणून अजितदादाच्या नेतृत्वात आम्ही काम करतो आहोत. त्याच्यामुळे मला हा विषय आता शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराशी आम्ही किती बांधील आहोत आणि काँग्रेस पक्ष किती बांधीला आहे, ही जर स्पेशल डिबेट घ्यायची असेल तर याला स्वतंत्र एक चर्चासत्र बोलवावं लागेल. खरं तर एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे, जी चूक आहे ते चुकीचं आम्ही कधी समर्थन करत नाही, मात्र जे खरं असेल ते खरं आहे. त्याच्यामुळं जे ते रामगिरी महाराजांनी वक्तव्य केलं, तुम्ही बघा ना, जर आमचं पुरोगामित्व आम्ही टिकून ठेवलं नसतं तर विशाळगडाच्या पायथ्याशी 3 किलोमीटरवर जे गाजीपूर आहे, कोणी एका नेत्याने हिंमत नाही केली तिथे जाण्याची, पण तिथे अजितदादा गेले ना, त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांची विचारपूस केली की काय झालं नेमकं, त्या परिवारांना जी मदत करायची त्या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली. म्हणजे ही ज्या वेळेस नाही, आता विचारधारेचं काही राहिलेलं नाहीये. महाराष्ट्रालाही माहित आहे, काँग्रेस सोबत जाऊन सुद्धा शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे कट्टर हिंदुत्ववादी राहतात आणि हिंदुत्ववादी पक्षांसोबत येऊन तुम्ही पुरोगामी राहता. महाराष्ट्राला हे सगळं माहित आहे. माझा वेळ संपलेला आहे, वेळ संपला. आम्ही प्रेक्षकांना सुद्धा हा प्रश्न विचारला, महायुतीमध्ये महाभारत सुरू झालेला आहे का? प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे? प्रेक्षकांची मतं आम्ही जाणून घेतली. हजारो प्रेक्षकांनी त्याच्यासाठी आपलं मत नोंदवलेलं आहे. महायुतीत महाभारत सुरू झालंय का? निवडणुकीच्या तोंडावरती आज चव्हाण आणि रामदास कदम यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, 89% लोकांना वाटतंय होय, यांच्यामध्ये आता महाभारत सुरू झालेला आहे. तर 11% लोकांना वाटतंय की नाही, यांच्यामध्ये महाभारत सुरू झालेलं नाहीये. हे सगळं अजून सुरुवात व्हायची का, हाही सवाल आहे. पण आज या चर्चेच्या निमित्तानं हे समोर आलेलं आहे की अजून रण पेटलेलं नाहीये, तरी सुद्धा नेत्यांनी एकमेकांचे कपडे फाडायला सुरुवात केली आहे. अजून रण बाकी आहे. आजच्या चर्चेमध्ये आपण सगळेजण सहभागी झालात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. बडे मुद्देमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर आणखी काही महत्त्वाचे मुद्दे. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.